तर हॅलो गाईज, कशात तुम्ही? सो आता किती वाजले? 6 वाजले. आत्ता ब्लॉग चालू करायलो, कारण सकाळीपासून स्टडी, डोकंदुखी तेच चालू होतं माझं. काय झालं की आज पूर्णच मूड खराब आहे. सो काय केलोच नाही. आता ब्लॉग स्टार्ट करायलो आणि काय करायचं काहीच माहिती नाही. आज काहीच माहिती नाही मला. लईच मूड खराब आहे. सो तरी ब्लॉग करायलो मी. आपलं शेड्यूल तुटो नाही. दररोज ब्लॉग चांगलेच यायले. तर आता पण जेव्हा माझं हेअरस्टाईल कसा दिसायला की काय माहिती आता. घ्यायचं पण सेट होईना चांगले माझे. तो एक प्रॉब्लेम आहे. चला पहिला ब्लॅक कॉफी करतो. मी ब्लॅक कॉफी पितो कारण ते चांगलं असतं हेल्थसाठी. सो ब्लॅक कॉफी पितो. दूध कॉफी अवॉइड करू जास्त. तर हाय गाईज, सो तुम्ही ब्लॉग बघत असेल तर मी तुम्हाला डिस्टर्ब करायलो सॉरी. आणि मला एक आयडिया आहे की मी माझ्या ब्लॉगचा असं एडिट करू का? अँगलमध्ये नाही, कलर ग्रेडिंग वगैरे म्हणतोय मी. सो माझ्या ब्लॉग्सला मी असं एडिट करू का? चांगला वाटेल. मी आता शूट करतोय, सो मला कळणार नाही ते एडिट करताना समजेल मला कसं वाटत आहे ते. तर तुम्हाला आवडतं तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की माझे ब्लॉग्स असंच करतो मी सेम. आणि दररोज काय ब्लॉग्समध्ये काय नवीन करू. आपले ब्लॉग्स शॉर्ट फिल्म्स येईल. सो अँगल वगैरे, कलर ग्रेडिंग वगैरे असं करू. सर नवीन करू. सो तुम्हाला चांगलं वाटत असेल तर कमेंट करून सांगा. असंच करू आपण. आणि तुम्ही पुढचा ब्लॉग बघा. चलो, थँक्यू. सॉरी म्हणजे हे स्टाईल सेट होईना माझं. मला लई डोकं खराब व्हायला आहे. आणि काय करू माझ्या केसांचं काय कळेल ना मला. आणि तुम्ही बघा पुढचा ब्लॉग बघा. सॉरी बघा, किचन पूर्ण घाण आहे. ब्लॉग करताना मला साफ लागतं म्हणून पहिलं पुसून घेतो, मग चालू करू. फोकस हो. काहीच टेरेसवर येऊन कॉफी पितोय मी, कारण खाली काय करू एकटा बसून. सो बाहेर गेले सगळे आणि केस एक सेट होईना भाई आज. शे ते कसं वाटत आहे वाटू द्या. आणि परत कॉफी पिऊ, बघू कसं झालं. स्ट्रॉंग झालं आहे पण चांगलं आहे. गाईज मला आज रील काढायला बाहेर पण जायचं आहे. एक रील आहे, मित्रांसोबत शूट करू. ते बाहेर रात्रीच करतो. आता त्यांनी नाहीत फ्री, सो रात्री त्यांच्यासोबत शूट करतो. आणि तुम्हाला डिटेल्स दाखवू शकत नाही मी, कारण याच फोनमध्ये तुम्हाला शूट करायचं. सो शूट करू का BTS शूट करू काय कळत नाही. सो रील शूट करतो, BTS नको. आणि बाकी काय तुम्हाला सांगतो कॉन्सेप्ट काय. आताचा विषय असा आहे की आम्ही आलो गड्ड्याला. मी आणि माझा स्कूल फ्रेंड सूरज. तर आता तुम्हाला गड्डा पण दाखवतो. थोडाफार भरला आहे, जास्त भरलं नसेल तर थोडाफार भरलं ते दाखवतो तुम्हाला. आजपासून चालू आहे म्हणून आज आलो पहिल्या दिवसच. तर बघू कसं असतं. मला इथं काय दिसलं तुम्हाला बिलीव्ह होत नाही, मला पण होईना. तर तुम्ही बघा काय दिसलंय मला. जलपरी इथं आहे. जलपरी आणलं सोलापूरमध्ये. तर बघावंच लागतं आता नाही बघू नंतर ना. सो जलपरी कितीला? 100ला तिकीट आहे. सो तिथं काय ब्लॉग करता आला नाही कारण आवाज लई येतो आता. तर थोडा बाहेर साईडला आलो ब्लॉग करण्यासाठी आता. गद्दारी करते. फोकस हो रे भाई.
तर काहीच लय उशीर झालं एकच फिरायला, तर निघू घरी. घरी म्हणजे पण हां चलो थिंग सो आहे बा. गाडीवर थांबलो आहे बघा, अजून चालत आले. अबे गाडी अरे अरे आता चाललो मी घरी, कारण लेट झालाय. आता घरी निघू. सूरजची गाडीवर आहे, मी माझ्या गाडीवर आहे. सूरज साप पकडून चाललाय चालू गाडीवर त्याने. पण सूरजचं गाडी बघा, पण सूरज बघा एकदम रायडर फील्ड. ते थांब रे, तू मागास थांब. और जरूर जाएंगे हम. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. चलो. शूजचा हालत बघा. अरे व्हाईट शूज काय झाले बघा तुझे, उद्या वॉश करावं लागेल. तर आता घरी आलो आणि बघा तयारच. सो मी आता घरी आलो. तुम्हाला माझी गड्ड्यावरचे सिनेमॅटिक्स आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आता सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू ब्लॉग एवढंच होता. सो या ब्लॉगमध्ये जास्त सिनेमॅटिक्स होते. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. सोलापूरचा गड्डा कसा वाटला समजा पण सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आपले अजून व्हिडिओ येईल गड्ड्यावर, तर स्टे ट्यून. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.